आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुण्यातील गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून स्कूटर स्वार वृद्ध इसम जखमी झाले आहेत. हा अपघात मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. सविस्तर माहितीनुसार ट्रक क्रमांक MH14S8852 ने स्कूटरला जोरदार धडक दिली. हे स्कूटर जगदीश पन्नालाल सोनी व 61 वर्षे हे चालवत होते. त्यांच्या पाठीमागे दीपाली युवराज सोनी व 29 वर्षे या बसलेल्या होत्या. सिग्नल सुटल्यानंतर स्कूटरने पुढे वाटचाल सुरू केली असता मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने बाजूने स्कूटरला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला असून स्कूटर चालक जगदीश सोनी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ स्पायरल हॉस्पिटल गंगाधाम चौक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. ट्रकचालक शौकत अली पापालाल कुलकुंडी व 51 वर्षे राहणार भवानीपेठ पुणे याला पोलिसांनी अटक केली असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्यावर अटक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी सांगितले की अपघातानंतर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करून रस्ता पुन्हा सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांनी वाहतुकीतील सुरक्षेच्या बाबतीत चिंता व्यक्त केली असून गंगाधाम चौकात वारंवार अपघात होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले की भविष्यात अशा प्रकारच्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस विभाग व पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयाने योग्य ती उपाययोजना करण्यात येणार आहे. पुढील तपास मार्केटयार्ड पोलीस ठाणे करत आहे.